नमस्कार प्रेक्षकांनो, चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा. अर्जुन आणि चैतन्य मैनावती आणि सदाशिववरच्या संशयामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जातात. चैतन्य इन्स्पेक्टरला त्यांचा फोटो दाखवतो. म्हणतो, "या फोटोमध्ये जे कपल उभा आहे ना, त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल का आपल्याला?" इन्स्पेक्टर तो फोटो बघतो. म्हणतो, "चोरीची काही केस आहे की दारू पिऊन काही तमाशा घातलाय यांनी?" अर्जुन हे ऐकून आश्चर्यचकितच होतो आणि इन्स्पेक्टरला म्हणतो, "तुम्ही असं का विचारताय?" इन्स्पेक्टर लगेचच हवालदाराला म्हणतात, "घेऊन या रे त्या दोघांना." अर्जुन चैतन्यला काहीच समजत नसतं. इन्स्पेक्टर असं का बोलताय? तेवढ्यातच हवालदार तिकडून सदाशिवला घेऊन येतात. अर्जुन त्यांना बघून चांगलाच शॉक होतो. इकडे सायलीला एक गोधडी भेटते. ती पूर्णाजीला म्हणते, "पूर्णाजी ही गोधडी यांची आहे का हो?" पूर्णाजी म्हणते, "प्रतिमाची गोधडी आहे ती. तिला या गोधडीशिवाय झोपच यायची नाही." हे ऐकल्यावर सायलीला लगेचच युक्ती सुचते. ती पूर्णाजीला म्हणते, "प्रतिमा आत्या, अलीकडे सगळं आठवायला लागल्यात ना? मग त्यांची ही जुनी मैत्रीण पण आठवेल का त्यांना?" मग काय, ती लगेचच प्रतिमाकडे जाते. ती गोधडी घेऊन प्रतिमा झोपलेली असते. तर सायली तिच्या अंगावर ती गोधडी पांघरून घालते. ते पांघरून घातल्यावर प्रतिमाला लगेचच जाग येते. ती गोधडी बघते तर पूर्णाजी म्हणते, "प्रतिमा, तुला ही गोधडी आठवते का गं?" प्रतिमा तिच्याकडे आश्चर्यानेच बघते. आता प्रतिमाला आठवेल का तिचा भूतकाळ? आणि सदाशिव मैनावतीचं सत्य येईल का सगळ्यांसमोर? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.